बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला, मयूर सुकाळे. वेलकम मयूर. नमस्कार. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आज एवढ्या दिग्गज अजय दादा, अतुल दादा यांच्या समोर परफॉर्म करायला मिळतं. हे सगळ्यांचं एक स्वप्न आहे आणि ते आज माझं पूर्ण होतं. याच मला खरंच खूप म्हणजे त्याचा आनंद होतोय खूप. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. आपली मनस आपुलीच नाती, खरी कळपाची मेंढराच भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता, भलताच त्यांचा देव होता. पुरे झाली आता उगा माथे फोडी, दगडात माझा जीव होता, दगडात माझा जीव होता. उजळावा देवा म्हणून या किती, मुक्या बिचाऱ्या जळती वाती. वैरी कोण आहे इथे कोणासाठी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. मयूर, अप्रतिम गायला. जे मगाशी मी मृण्मयीला सांगायचा प्रयत्न करत होतो की त्या गाण्यामध्ये तू नव्हतीस किंवा तेवढ्या भावनेने ते आलं नाही, ते तुझ्यामधून आलं. म्हणजे मी असं नाही म्हणत की 100% आलं, ते अप्रतिम झालं गाणं. घाबरल्यामुळे थोडंसं तू ते कॉन्शियसनेस असतो ना, खरंच चांगला गायलास तू. आणि प्रेझेन्स आहे गाण्यामध्ये प्रॉपर, खूप टोन चांगला आहे. आणि जे काय हरकती वगैरे तू गायलास त्या सगळ्या, तुझा कॉन्फिडन्स जो आहे तो दिसला त्यामधून. मला एक गोष्ट, एक आमच्या मनातली खंत सांगायची आहे की हे गाणं ज्या मुलांनी गायलंय, कसं नातं असतं बघा. इथे सारेगमाच्या मंचावरच तो पोरगा अवधूतला भेटला, त्या कंटेस्टंट कडूनच तो जिंकला का नाही जिंकला, पण त्यांनी स्वतःला ज्या पद्धतीने तिथे प्रूव्ह केलं, त्यांनी त्याची आयडेंटिटी दाखवली की त्यामुळे कोण जिंकले कोण नाही जिंकले हा भाग बाजूला राहिला. आणि ज्ञानेश्वर मेश्राम हा सुखविंदर सिंग, अजय गोगावले यांच्याबरोबर नॉमिनेशनला मागच्या वर्षी प्रत्येक वेळी होता. त्याचं दुर्दैव की त्याच वर्षी खेळ मांडला गाणं पण आलं. त्याला अवॉर्ड नाही मिळालं, पण तो हे गाणं आणि हे तो त्याचा आवाज त्या गाण्यामध्ये लागलेला, हा मला वाटतं पुढची 25 वर्ष तरी अजरामर राहील. खूप छान त्याने ते गाणं ऑफकोर्स खूप छान गायले. त्याची रेंज आणि त्याच्या रेंजचा अवधूतने केलेला अभ्यास आणि त्यानुसार डिझाईन केलेलं गाणं ते अमेझिंग होतं सगळं. आणि अवधूत, तुझं खरंच मनापासून अभिनंदन. हे गाणं आमचं सगळ्यात आवडीचं गाणं आहे तुझं.
ऑल द बेस्ट. सुपर गाणं आल्या. आणि तुझ्याबद्दल मला एवढं सांगायला आवडेल आता की गायलास तू खूप छान गायलास. हरकती नो डाऊट सुटत होत्या. क्लॅरिटी थोडीशी सिन्सिअरली हवी. कॉन्फिडन्स अमेझिंग. फक्त मला आउटस्टँडिंग काय वाटलं असेल तर तुझा साऊंड, तुझा टोन. बिकॉज तो जो असे हे जे काही टोन आहेत ना, हे समहाऊ मला बरेचदा मिसिंग वाटतात. आणि रेंज पण खूप चांगली आहे तुझी. फक्त ती शेवटच्या एका हरकतीच्या तिकडे गेली नाही. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ, हा तिकडे हिट व्हायला पाहिजे होता ना. ती नाही झाली. पण ती तू आय होप तू गाऊ शकलास आत्ता तर. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आमची आता अशी इच्छा आहे की तू ॲज अ चॅलेंज, जस्ट फॉर एक्सपेरिमेंट, तू नाट्यसंगीत गाऊ शकशील. नक्की. या सुपर. ऑल द बेस्ट. गाणं छान झालंच. तुला खूप छान कमेंट्स आणि गायडन्स सगळंच मिळालं. या मंचावरती परफॉर्म करताना तू एक स्वतः खूप स्ट्रगल करून आलायस किंवा आई बाबांपासून खूप लांब राहिलायस लहानपणापासून आणि लहानाचा मोठा मावशीकडे झालायस. तर ती वर्ष कशी होती तुझी आणि आज आई बाबा मावशी काका या सगळ्यांना हे एक गिफ्ट देताना तुला कसं वाटतंय? आज मुंबईमध्ये स्वतःचं मूल सांभाळणं फार कठीण आहे. तर त्यांना 3 मुली असून मला सांभाळलं, हे मला खूप खूप म्हणजे. आणि हे फक्त मावशीच करू शकते. हो, मावशी आणि काका. कोणत्या गावचा आहेस तू? मी जुन्नर येथील डिंगोरे गावचा आहे. अच्छा. आणि एकदा तर आई वडिलांकडे पैसे नव्हते मुंबईला यायला, तर त्यांनी सरपण असताना लाकडं ती विकून मुंबईला आले होते. आणि माझ्या मावशीने तर म्हणजे काकांनी एवढे वाईट दिवस पाहिलेत. पडेल ते काम केलेलं, म्हणजे डबे बनवण्यापासून शेजारच्यांचे किंवा याचे सगळं काम माझ्या मावशीने केलेलं आहे. आणि आज मला अभिमान आहे त्याचा. तू ज्या पद्धतीने बोललास ना की त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, त्यांनी जे कष्ट केलेत, त्याचा तुला अभिमान वाटतो, ही गोष्ट खूप चांगली आहे, खूप महत्त्वाची. कारण ज्या गोष्टीचा तुला अभिमान वाटतोय, जी गोष्ट तुम्ही फील केली ना, ती तुझ्या गळ्यात दिसते. त्यामुळे तुला त्याचा अभिमान आहे या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. कारण तो जो पॅथॉस आहे, ती जी आर्तता आहे ना, ती तुझ्या गाण्यात आत्ता दिसली. त्यामुळे अतुल जेव्हा म्हणाला की तुझ्या भावना खूप चांगल्या होत्या त्या गाण्यातल्या, त्याचं कारण एवढं असेल ह्याची आम्हाला कल्पना खूप नव्हती. व्हेरी गुड. तुला त्या चौघांचं स्वप्न पूर्ण करायचं. नक्की. खुश झालंय का आता सगळं? हो. थांब अजून, एवढ्या लवकर नाही, अजून मार्क कळायचं आपल्याला. ऑल द बेस्ट आणि छान होऊ देत पुढचं गाणं. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.